आमदार रत्नाकर गुट्टे माझ्यासोबत आहेत। परभणीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान ते प्रभागनिहाय सभा घेत आहेत। साहेब, कोणकोणत्या समस्या आहेत तुमच्या नजरेमध्ये या परभणीकरांना? समस्यासहित समस्या कोणती नाही, एक समस्याचं नाव सांगितलं तर सगळ्या 100% समस्या आहेत। एक समस्याचं नावच सांगू शकत नाही, कारण इथं रोड नाही, नाली नाही, रस्ता नाही, काहीच पिण्याचं पाणी नाही आहे का? इथं कुठल्याही कसल्या प्रकारची सुविधा या परभणी जिल्ह्यामध्ये नाही। खरं तर धुळीची समस्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। येत्या कार्यकाळामध्ये त्यावर तुम्ही कशा पद्धतीमध्ये काम करणार? हे बघा, धुळीचं साम्राज्य इथं आहे। आपण थोडं जर झालं तर आपल्याला नाकाला बांधून जावं लागतं, असं धुळीचं साम्राज्य निश्चित आहे। इथे आम्ही आमच्या पॅनलला विजयी झाल्याच्या नंतर मी आपल्याला सांगतो, या 12 नंबर वार्डचे सगळे कॉन्क्रीट सिमेंट रस्ते करू आपण। इथे प्रथम नाल्या करू, सिमेंट रस्ते करू, जिथं घरकुल नाही त्याला घरकुल देऊ, ज्याला काही कुठं 8चा उतारा नसेल एखाद्या आमच्या गोरगरिबाला ते उतारा देऊ, त्याला घरकुल देऊ। हे सगळे कामं करू, जे जे गोरगरिबासाठी कामं करण्याचे जे असतात ते सर्व कामं करू आपण। केंद्राची फाटक मुक्त जे आहे ते त्यांचं वाक्य आहे केंद्र शासनाचं, मात्र इथं परभणीमध्ये जशास तसे रेल्वे फाटक दिसत आहेत। नाही, इथे काय असतं, केंद्रामध्ये जाऊन केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर तिथं फॉलोअप करावं लागतो, रेल्वे मंत्र्याकडे जावं लागतं, आणि गेल्याच्या नंतर रेल्वे मंत्री गेलं तर काम होत असतं। आता इथलं कुणी जे कुणी असेल ज्याला जायला तो जात नाही, मग ते फाटकला तिथं कसं काय होणार नाही। तरी मी आश्वासन देतो माझ्या वतीनं, मी निश्चित आता जर बघितलं असेल गंगाखेडला 200 करोडचा आता पूल चालू आहे, रेल्वे ब्रिज, तसं मी रेल्वे मंत्र्याकडे जाऊन भेटून ही समस्या परभणीची इथं मांडून निश्चित आपण या प्रकारे आपण इथं वर ब्रिज करायचा प्रयत्न करू। शेवटचे 2 प्रश्न राहणार आहेत। आत्तापर्यंत तुम्ही या परभणीकरांसाठी कोणकोणते कामं केले जेणेकरून या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो? बघा, या दोन्ही मी जवळजवळ 15 करोड, 8 करोड आणि 2 म्हणजे 10 25 कोटी रुपये ह्या परभणी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत। जर इथं आता आपण जर बघितलं, आपला ते बौद्ध विहार, त्याच्यानंतर खूप मोठा सभा मंडप बांधलेला आहे, तो जो बांधला तो सेंटरचा पैसा आहे। तो आता काल परवा मी ऐकलं की आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की मी बांधला। अहो, सेंटरचं तुमचं काय घेणं देणं आहे? सेंटरचं तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तो सेंटरचा पैसा ते 2-2.5 कोटी त्याच्यानं बांधलेला आहे, आणि वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते केलेले आहेत, नाल्या केलेल्या आहेत, खूप ठिकाणी काम केलं, लाईटीचं काम केलं आहे। सुशीलनं सांगितलं आम्ही एवढं मोठं काढलेलं आहे, ते जे कामं केले ते मला वाटतं पॉम्पलेट काढलेलं आहे, त्या पॉम्पलेटवर सगळं लिहिलं आहे मी काय काय कामं केली। शेवटचा प्रश्न आहे, इथं जे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर जे आत्ता कामं चालू आहेत किंवा झालेले आहेत त्याच्यामध्ये श्रेयवाद देखील पाहायला मिळतोय। जे सत्ता भोगलेले जे आहेत ते काँग्रेसचे नेते ते म्हणत आहेत की हे काम आम्ही आणले आमच्या कार्यकाळामध्ये, आणि भाजप जे आहे ते म्हणतं की आमच्या कार्यकाळामध्ये याची मंजुरी आहे आणि आम्ही ते आणले। तर काय बघा, याबद्दल न बोललेलं बरं, कारण आपण जे केलं ते आपण केलेलं सांगू। दुसऱ्याबद्दल सांगायचं, कोणी काय श्रेयवाद घ्यावा, आपण ते केलेलंच नाही, त्याच्यामध्ये ना आम्हाला श्रेयवाद घ्यायचा आहे ना यांच्या वादामध्ये आम्हाला पडायचं आहे। आम्ही निवडून आल्याच्यानंतर आम्ही निश्चित आम्ही प्रभागामध्ये जे आम्ही उभे केले त्या प्रभागामध्ये विकास करू, आणि तो विकास पुन्हा परभणीला जनतेला दिसेल, त्याच्यानंतर जनता आम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये परभणीत पूर्ण शहरामध्ये निवडून देईल। परभणीकरांना शेवटचं आव्हान काय करणार? शेवटचं एवढंच आव्हान मी करतो जनतेला की उमेदवार निवडताना जनतेने चांगले उमेदवार निवडावेत, जे आपल्या वेळेला, कामाला, रात्रंदिवस फिरायला, आपलं जो सुख दुःखाला येणारे असे नगरसेवक या जनतेने निवडावेत, जेणेकरून या परभणी जिल्ह्याचा, तालुक्याचा, शहराचा विकास होईल। धन्यवाद आमदार साहेब। खरं तर हे आमदार रत्नाकर गुट्टे होते, आणि प्रभाग निहाय जे आहे ते या ठिकाणी कॉर्नर सभा घेत आहेत, आणि या सभेच्या नंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडी, परभणी।